तर मित्रांनो, तुम्हाला अलिबागला जायचं असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर क्लिक केला आहे. मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की अलिबागला कसं जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळूनच गेला असेल की आपण चाललो आहे अलिबाग फिरायला. तर मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल की मुंबईवरून CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून तुम्हाला कसं जायचं आहे अलिबागला. तर आपण आता बाहेर येऊन गेलो आहे रेल्वे स्टेशनच्या. इथून आपण बेस्टनी जाणार आहोत गेट ऑफ इंडियापर्यंत आणि मग तिथून आपल्याला पुढे बोटनी जायचं आहे. तर चला, तर मग आपण आता बसमध्ये बसूया. जर तुम्हाला मुंबई फिरायचं आहे तर मी मुंबई दर्शन म्हणून माझी एक सिरीज व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून ती बघून मुंबई फिरायला येऊ शकता. तर आपण आता बेस्टमधून उतरून गेलेलो आहोत आणि बेस्ट जिथं सोडते ते थोडंसं अंडरग्राऊंड आहे. तिथं उतरून तुम्हाला आतमध्ये यायचं. तिथं तुम्हाला सगळ्या बोटचे तिकीट जे आहे ते मिळून जातील. एलिफंटा केव्जला जायचं असेल किंवा अलिबागला जायचं असेल, दोघांचे तिकीट इथे भेटून जातील तुम्हाला. आम्ही खूप सकाळी आलो होतो म्हणून काही दुकानं बंद होते. तर खूप भारी आहे अलिबाग, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आपण आता आतमध्ये येऊन गेलो आहे गेट ऑफ इंडियाच्या. तर तुम्ही येताना थोडं कमी सामान आणा, कारण की गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये येताना खूप चेकिंग होते. त्याच्यानंतरच तुम्हाला आतमध्ये परमिशन भेटते जायची बॅग घेऊन. तर सनराईज खूप भारी दिसत होता सकाळी सकाळी. जर तुम्हाला इथे रील शूट करायचे असेल सकाळी किंवा प्री वेडिंगचं शूट करायचं असेल तर तुम्ही सकाळच्या टायमाला येऊ शकता, कारण की इथं सकाळी जास्त क्लाउड नसतो, पब्लिक नसते, म्हणून खूप भारी शूट होतो. मी पण आता माझ्या बहिणीची इथं थोडेफार रील्स काढेल. खूप भारी व्ह्यू आहे, कारण सकाळी सकाळी जी बोट तुम्हाला समोर दिसते आहे ती आहे आपली मालदारची बोट. तिला अप्पर आणि लोअर डेकर आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तिच्या प्राईस आणि कशी ती बोट दिसायला. तर आपण आता बसून गेलो आहे आपल्या अजिंठा बोटमध्ये, कारण की हिचं तिकीट जे आहे ते कमी होतं आणि हिच्यात पब्लिकची कॅपॅसिटी पण कमी आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की हिची प्राईस काय आहे. 150 रुपीज पर पर्सन आधी होती, पण आता 170 झाली आहे. जेव्हा आम्ही गेलो तेव्हा 170 रुपीज तिची प्राईज होती. आपण आता बोटमध्ये बसून गेलो आहे. खूप भारी व्ह्यू आहे, लांब लांबपर्यंत फक्त बोट आणि पाणीच दिसत आहे. तर तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो, तुम्हाला CSMT वरून यायचं असेल तर तुम्हाला CSMT वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून तुम्हाला बेस्टनी यायचं आहे गेट ऑफ इंडियापर्यंत आणि मग तेथून तुम्हाला फेरी बोट भेटून जातील. दर 1 तासाने फेरी बोट असतात. तुमच्या प्राईजनुसार तुम्हाला फेरी बोट भेटून जातील. सगळ्यात लोएस्ट प्राईस 170 आणि सगळ्यात हायर प्राईस काहीतरी 270 रुपीज आहे. ती AC पूर्ण बोट. तर खूप भारी व्ह्यू येतो आणि खूप भारी एक्सपिरियन्स राहतो एवढ्या लांब बोटने जायचं. तुम्ही तिकीट बघू शकता. आधी प्राईस 150 होती, नंतर स्टॅम्पनी 170 रुपीज प्राईस केली गेलेली आहे गेट ऑफ इंडिया टू अलिबाग या बोटची. या बोटमध्ये खूप भारी व्ह्यू पण दिसतो आणि पब्लिकची कॅपॅसिटी कमी आहे म्हणून काही अशी भीती पण नाही वाटत आणि खूप भारी व्ह्यू येतं. आपण आता पोचून गेलो आहे मांडवा फोर्टला, कारण की तुम्हाला मांडवाला उतरावं लागतं. तिथून तुम्ही ज्या बोटने आलेले आहात त्या बोटची बाहेर बस उभी असते. ती बस तुम्हाला ज्या बीचला जायचं आहे तिथपर्यंत सोडते. त्या एरियाच्या नाका जो राहतो तिथपर्यंत सोडते. जर तुम्ही अलिबाग बीचलाच जात असाल तर तुम्हाला अलिबाग बीचला पण डायरेक्ट बस सोडते. आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या बीचला जात असाल तर त्याच्या आसपास तुम्हाला जिथे ऑटो आणि कॅबवाले उभे राहतात तिथपर्यंत तुम्हाला बस सोडते. तर आपण आता पोचलो आहे आणि थोडंसं लवकर बाहेर निघा. जिथे तुम्हाला बोट सोडते तिथून थोडंसं लवकर बाहेर निघा, कारण की बाहेर जी बस उभी असती ती लवकर फुलून चालली जाते आणि दुसरी बससाठी खूप वेट करावं लागतं आणि आपल्याला खूप चालून जावं लागतं बाहेरच्या साईडला. जर तुम्हाला बसने असेल जायचं तर बाहेर इथं कॅब आणि रिक्षा पण उभे आहे, तर तुम्ही तिच्यानी पण जाऊ शकता, पण तिला चार्जेस वेगळे लागतात. आणि जर तुम्ही बोटच्याच बसने जाणार असाल तर तिला काही चार्जेस लागत नाही, ते आपल्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड असतं. जिथपर्यंत तुम्हाला जायचं तिथपर्यंत ती बस सोडते. आणि जर तुम्हाला इथून बाईक किंवा कार रेंट करायची असेल तर ती पण इथे तुम्हाला लगेच बाहेर भेटून जाईल, कार आणि बाईक रेंट करायला. तर खूप भारी आहे, तुम्ही एकदा नक्की विजिट करा. तर आपली समोर अजिंठाची बस उभीच आहे, तर आपण आता तिच्यात जाऊन बसूया, कारण की जर ती फुल झाली तर पुढची बस येऊपर्यंत खूप वेट करावं लागतं. इथे हाच एक निगेटिव्ह पॉईंट आहे की लवकर आपल्याला बोटनी सोडल्यानंतर बोटच्या यार्डच्या बाहेर लवकर निघावं लागतं. तर आपण आता बसमध्ये बसून गेला आहे, तर तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा. तर आपण आलो होतो किहिम बीचला.
तर आम्ही आलो होतो किम बीचला. तर आपल्याला चोंडी फाट्याला जो आहे तिथं बसनी सोडून दिलं. तिथून आम्ही चाललोय आता रिक्षानी जिथे आम्ही स्टे करणार आहोत, जिथे आम्ही होमस्टे घेतलेला आहोत तिथपर्यंत. तर तुम्हाला व्ह्यू दाखवेलच मी होमस्टेचा की किती भारी आहे, आणि पूर्ण इन्फॉर्मेशन पण देईल की आम्ही कोणत्या होमस्टेला थांबलो आहे. ते व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून द्या. तर आपण आता पोहोचून गेलो आहे आपल्या होमस्टे जवळ. तर आम्ही थांबलो होतो किहिम बीचला, आणि बीच टच हा होमस्टे आहे. त्याचं नाव आहे साई सावली होमस्टे. तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशनची शॉर्ट व्हिडिओ लवकरच मी यूट्यूबला अपलोड करेल. आणि ही व्हिडिओ पण खूप लेट झाली आहे, 1-1.5 महिन्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करतोय कारण की आपल्याकडे टाईम नव्हता. साई सावली होमस्टे आहे, तिथे आम्ही स्टे करायला थांबलो आहोत. तर तुम्ही आता व्ह्यू बघा, किती जबरदस्त व्ह्यू आहे. साफ काय रूम आहे यार, काय रूम आहे यार, एकच नंबर व्ह्यू आहे. समोरच बीच आहे. आणि आपली खालचीच रूम आहे. ही आपली हॉटेल जायची मागच्या साईडला, लगेच समोरच बीच आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलंच की आपलं रूम किती जवळ आहे बीच पासून. तर आपण थोडंसं लांब आहे, म्हणजे जिथं मेन बीचचा पॉइंट आहे तिथे सगळे दुकानं आहे. तर तिथून आपला रूम थोडासा लांबच्या साईडला येतो. तर खूप भारी व्ह्यू आहे. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही किहिम बीचला नक्की या. फॅमिली बीच आहे आणि खूप भारी रूम्स इथं बीचच्या जवळ आहे. दुसऱ्या कोणत्याच बीच जवळ असे बीच टच रूम नाही आहेत. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा किहिम बीचला. आणि मी ज्या रूम स्टे घेतलेला आहे त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देईल. तर आता आपण जेवण करून घेऊया. जेवण मध्ये आम्ही मागवली ती व्हेज थाली, कारण की ते सगळ्यात जास्त लोक नॉनव्हेज आणि फिश खाता, पण आपण खात नाही म्हणून आपण आता व्हेज थाली मागवली होती. इथं खूप मोठे मोठे नारळाचे झाड पण आहे. समोरच आपलं साई सावली होमस्टे आहे. तर त्याची इन्फॉर्मेशनची शॉर्ट व्हिडिओ लवकरच मी युट्यूबला अपलोड करेल. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल सगळी देईल. आपण आलो तो दुपारच्या वेळेला आणि आता झाली संध्याकाळ. तर आपल्याला माहितीच आहे की समुद्रामध्ये भरती आणि ओठी येत राहते. तर आता सायंकाळी ओटी झाली होती म्हणून बीचच्या जवळपास कुठेच पाणी नव्हतं, आणि आम्ही बोललो की आता थोड्या वेळ फ्रेश ब्रीश होऊ, थोड्या वेळ झोपू आणि नंतर बीचवर जाऊ. तर आम्ही 4-4:30ला आल्यानंतर बघतो इथे पाणीच नव्हतं, लांब लांब पर्यंत पाणी नव्हतं. आणि तुम्हाला याचा बिफोर आणि आफ्टर व्ह्यू पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच की भरती ओटी कशी राहते, काय राहते. तर हा होता आपला अलिबागचा सिरीजचा पार्ट 1. तर पार्ट 2 बघायला नका विसरू. तुम्हाला मी भरती ओटीचा पूर्ण एक्सप्लेन करेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करून द्या, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या. थँक्यू सो मच वॉचिंग अलिबाग सिरीज पार्ट 1. तर सिरीजचा पार्ट 2 बघायला नका विसरू. बाय.